हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. तर आमचा बिझनेस लॉसचा पेपर पण झालेला आहे CA फाउंडेशनचा जानेवारी 2026चा. तर मी त्याचा रिव्ह्यू देते मला कसा पेपर गेला आहे. तर सगळ्यात पहिले तर सांगते की पेपर मला डिफिकल्ट गेला आहे आणि तुम्हाला कसं गेला आहे माहिती नाही, पण मी जेवढा अभ्यास केलेला तर त्यानुसार मी केलेला अभ्यास आणि जास्त तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन ना पार्टनरशिपवरती आलेले आणि मी पार्टनरशिप केलेली. तर ते एक मला बेनिफिट होता की मी पार्टनरशिपचे जेवढे क्वेश्चन होते ते सगळे लिहिले आणि कंपनीज ॲक्टचा पण 1-2 क्वेश्चन होते तर ते पण लिहिले मी. स्ट्रॉंग माझे चॅप्टर काय होते तर मी पहिले कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे पहिले 4 जे युनिट होते ते एकदम परफेक्ट केलेले. तर आणि पार्टनरशिप ॲक्ट केलेला, कंपनीज ॲक्ट केलेला, LLP केलता, IRF केलता आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आणि कॉन्ट्रॅक्टचे बाकीचे युनिट मी फक्त वरून वाचून गेलेले. परफेक्ट नाही करता आलं कारण मला ते समजतच नव्हतं, त्यामुळे मग मला जेवढं झालं मी तेवढं केलं. हां, सोगा जो होता तो मी सोडलेला. सोगाचा काहीच अभ्यास नव्हता गेला कारण ते मला कळतच नव्हतं, मग मी तो एक ड्रॉप केलेला चॅप्टर. आणि क्वेश्चन पेपरमध्ये जास्त पार्टनरशिप आलेली आणि सोगाचे क्वेश्चन्स होते आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे क्वेश्चन्स होते. तर कॉन्ट्रॅक्टमध्ये मला जेवढं आलं तेवढं मी लिहिलं आणि तसं तर पेपर डिफिकल्ट गेला आहे, पण बघू आता किती मार्क पडतात. मी कोणकोणतं क्वेश्चन अटेम्प्ट केलं आहे ते सांगते. फर्स्ट जो होता तो कॉन्ट्रॅक्टचा आलेला क्वेश्चन, फर्स्ट जो कंपल्सरी असतो तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चनच मला येत नव्हता. तिथेच माझा कॉन्फिडन्सला लो झाला. मग नंतर मी जेव्हा रिडिंग टाईम भेटलेला त्याच्यामध्ये जेवढं येत होतं पहिले ते मार्क करून घेतलं. मला पार्टनरशिपमधलं येत होतं तर मग पहिले ते मार्क केलं. कंपनीज ॲक्टमधलं थोडंसं येत होतं ते मार्क करून घेतलं. म्हणजे जे मला येत होतं क्वेश्चन पेपरमध्ये ते पहिले मी टिक करून घेतलेलं आणि पहिले मी सोडवायला स्टार्टिंग तीच केलेली. तर क्वेश्चन फर्स्टमधला ए मला आला नाही, तो मी ड्रॉप केला आहे. बी पण नाही आला आणि सी जो होता तो आलेला मला, तर मी तो लिहिला आहे. क्वेश्चन फर्स्ट सी ते लिहिला आहे आणि ए आणि बी सोडला आहे. ते हाय काय बोलतात त्याला, हाय मार्क्स होते, त्याला 7-7 मार्काचे होते तर मी ते ड्रॉप केलं आहे. आणि क्वेश्चन 2मध्ये सेल ऑफ गुड्स ॲक्ट तो तर मी केलाच नव्हता, मग तो पण नाही लिहिला. मी परफेक्ट कुठला चॅप्टर लिहिला आहे सांगू? मी परफेक्ट जो क्वेश्चन लिहिला आहे तो सांगते. क्वेश्चन 3 ABC 3 लिहिले. क्वेश्चन 3 परफेक्ट लिहिला आहे. आणि क्वेश्चन 4मध्ये एमध्ये जे पहिलं होतं ते मला येत नव्हतं, मी तिथं नंतर लिहिणार होते तर मी ते वेटिंगवरती ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये सेकंड लिहिलं, थर्ड लिहिलं, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहेत की नाही हे सांगायचं होतं ना, तर मग मी ते लिहिले क्वेश्चन 4मधलं एमधलं. आणि हां, त्याचा बी लिहिला, सी लिहिला, म्हणजे करेक्ट आन्सर आहेत. त्याच्यामध्ये मी क्वेश्चन 3 परफेक्ट लिहिला आणि क्वेश्चन 4 परफेक्ट लिहिला आहे. आणि मला क्वेश्चन फर्स्ट तर आलाच नाही. सेकंडमध्ये पण सेल ऑफ गुड्स ॲक्ट तर ते पण नाही आलं. त्याचा अर्धा पार्ट लिहिला आहे क्वेश्चन सेकंडचा. फर्स्ट म्हणजे जो स्टार्टिंगचा पार्ट आहे तो सोडला आहे आणि जो सेकंड पार्ट आहे तो लिहिला आहे. आणि परत नंतर क्वेश्चन 5मध्ये पण मला जो ए होता तो आला नाही आणि मग मी 5मध्ये बी लिहिला आहे. क्वेश्चन 6मधला बी लिहिला आहे मी. क्वेश्चन 6मध्ये बीमध्ये फर्स्ट होता ना तो लिहिला आहे. सेकंडवाला तर मला येत नव्हता म्हणून हे केला, ड्रॉप केला. सीवाला सोडला आहे कारण तो सोगाचे क्वेश्चन्स होते म्हणून ते सोडलेत मी क्वेश्चन्स. तर ओव्हरऑल ड्रॉप म्हणजे मी असं स्पेसिफिक कुठला ड्रॉप नाही केला, पण मला वाटते की क्वेश्चन फर्स्टमध्येच माझे मार्क जातील कारण ते हाय वेटेजचे होते, पण मी लिहिले नाही. म्हणजे जास्त मार्क, हायेस्ट मार्क होते त्याला, पण मी ते लिहिले नाही कारण मी जे करून गेलेले ना तर त्यातलं जेवढं आलं तेवढं मी लिहिलं. मला जेवढं लिहिता येईल तेवढं मी लिहिलं. माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आहे मी. आता बघू किती मार्क पडत आहेत आणि जे लिहिले ते आन्सर आय होप करेक्ट असावेत. पण सो ओव्हरऑल पेपर तसा म्हणजे माझ्या मते पेपर डिफिकल्ट होता, हार्ड होता आणि मी जितका अटेम्प्ट केला आहे तर मी सांगते की मी आय थिंक 50-60 मार्क्सचा अटेम्प्ट केला असेल. आता त्यातले पण जितके करेक्ट असतील तेवढे बघू किती पडतील, पण मला एक्सपेक्टेशन्स आहेत की 14+ तरी पडावेत. म्हणजे लॉमध्ये फक्त पास झाली तरी ठीक आहे. तर माझे एक्सपेक्टेशन्स हेच आहेत की 40च्या पुढे पडावे. मी अटेम्प्ट 50-60 केला आहे. आता बघू किती मार्क पडत आहेत. ॲज कम्पेअर्टिव्ह सप्टेंबर अटेम्प्ट बिझनेस लॉचा पेपर थोडा डिफिकल्ट होता जानेवारीचा, कारण सप्टेंबरमध्ये पेपर इझी होता बिझनेस लॉसचा, त्यामुळे जानेवारीमध्ये थोडा डिफिकल्ट होता. सो ओव्हरऑल पेपर वॉज व्हेरी डिफिकल्ट आणि मी माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आहे. मला जितकं येत होतं मी तितकं लिहायचा प्रयत्न केला आहे. आता ते पूर्ण पेपर चेकरवरती आहे की ते किती मार्क देतात. आणि बिझनेस लॉजमध्ये मी जास्त हे नव्हतं केलं, रायटिंग प्रॅक्टिस नव्हती केली. मी फक्त ना कन्सेप्टवरती आणि लर्निंगवरती जास्त भर दिलेला. पण मला पेपरच्या म्हणजे जेव्हा मी पेपर लिहित होते तर तेव्हा मला असं वाटलं की आपण
रायटिंग प्रॅक्टिस न करून खूप मोठी चूक केली आहे. तर तेव्हा पण मला ते फील झालं आणि मला घरी येऊन सुद्धा ते फील झालं. तर रायटिंग प्रॅक्टिस करायला पाहिजे होती मी, ही एक चूक झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जास्त केस स्टडीचे क्वेश्चन केले, नुसते वाचत होते आणि एक म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस केलीच नाही असं नाही, केलेली रायटिंग प्रॅक्टिस, बट जेवढी करायला पाहिजे एका स्टुडंटनी तेवढी नाही केलेली. रायटिंग प्रॅक्टिस त्या कंपॅरिझनने कमी केलेली. आणि दुसरी गोष्ट लर्निंग मी थोडंसं कमी केलेलं, जे थिअरी क्वेश्चन होते एवढे नव्हते गेले, मी केस स्टडीचे जास्त क्वेश्चन करून गेलेले. आणि मला अजून एक चूक झाली की मला पूर्ण सिलेबस कंप्लीट करायला पाहिजे होता, पण मी कंप्लीट नाही केला. मी 2 चॅप्टर ड्रॉप केलेले. एक तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट तो ड्रॉप केलेला आणि दुसरा सोगा तो एक ड्रॉप केलेला. आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट पण मी परफेक्ट करायला पाहिजे होता, मी तो परफेक्ट नाही केला. मी क्लासेस केलेले, बट क्लासेसच्या टायमिंगला काय होतं की मी क्लासेस बघत होते नुसते आणि CJ सर जे नोट्स देत होते ते लिहून घेतलेले मी. म्हणजे माझे नोट्स बनवलेले. परत CJ सरांची बुक आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट CJ सरांची बुक होती, सेकंड मी माझ्या स्वतःच्या नोट्स बनवलेल्या आणि थर्ड मॉड्यूल होतं. तर या तिघांमधून मी अभ्यास केलेला. पण काही काही पोर्शन असा असतो ना की त्या पॉईंट ऑफ टाईमला ना आपल्याला म्हणजे काय असं जेव्हा जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा आपल्याला असं होतं की आपल्याला काही समजत नाही आणि मग आपल्याला प्रत्येक गोष्ट सोड वाटते. तर त्यानुसार मला सोगा अजिबात समजत नव्हतं. तर ही एक मी सोगा सोडायला नव्हता पाहिजे, कारण त्याच्यामध्ये पण जास्त मार्क्सचे क्वेश्चन आलेत. यावेळेस ना जानेवारीमध्ये सोगामधून हायेस्ट मार्कला क्वेश्चन आलेत, म्हणजे 6 मार्काचा का 7 मार्काचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. आणि प्लस थिअरी पण मी करायला पाहिजे होती, म्हणजे LLPची आणि आय थिंक ना IRFची ती थिअरी करायला पाहिजे होती. मी ती केली नाही, मी फक्त वाचून गेलेले. आणि हायली मी कशावर फोकस केलेला की पार्टनरशिपवरती, कंपनीज ॲक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. तर त्याच्यामध्ये क्वेश्चन आलेले आणि जेवढे मला येत होते तेवढे मी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता बघू किती मार्क पडत आहेत. तर मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आहे. मला पण समजते की काही काही स्टुडंटला चांगले गेले नसतील पेपर आणि काही काहीला परफेक्ट गेले असतील, म्हणजे ठीकठाक गेले असतील. तर मला पेपर डिफिकल्टच गेला आहे. तर मी काय आता हे सांगू शकत नाही की किती मार्क पडतील, बट माझ्यानुसार मला 14+ पाहिजे आणि मी 50 to 60 अटेम्प्ट केला आहे. आता त्यात किती मार्क पडत आहेत बघू, पण माझे एक्सपेक्टेशन्स 40 मार्क्स आहेत. आणि पेपरचं बोललो तर पेपर डिफिकल्ट होता. आय होप की म्हणजे ॲटलिस्ट पास तरी होऊ. सो बघू काय होते. आता 2च पेपर राहिलेत आता, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इकॉनॉमिक्स. तर बघू आता कसे जात आहेत पेपर. फायनली लॉचा पेपर झाला आहे, थँक गॉड. आणि अकाउंट्स आणि लॉ झाला आहे, आता अजून 2 राहिलेत. सो बघू. पण ओव्हरऑल सांगायचं तर पेपर डिफिकल्ट होता, मला डिफिकल्ट गेला आहे. पासिंग चान्सेस मला 14+ जरी पडले तरी ठीक आहे. आणि मी अटेम्प्ट केला आहे 50 to 60 मार्क्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. थँक्यू. बाय.